बुलढाण्यामध्ये 4 वर्षीय बालिकेचा मृत्यू, नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याचा आरोप करत दोषी डॉक्टरवर गुन्हे दाखल करण्याची केली मागणी। बुलढाण्याच्या भिलवाडा येथील 4 वर्षीय बालिकेचा हणवरखेड परिसरातील शेतात सर्पदंशाने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांकडून उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याने बालिकेचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतक बालिकेचा मृतदेह बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणून ठेवला होता। तसेच दोषी डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरली होती। यामुळे बुलढाणा शहर ठाण्यात एकच खळबळ उडाली। दरम्यान बुलढाणा शहर ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचं आश्वासन दिल्याने नातेवाईकांनी शहर ठाण्यातून मृतक बालिकेचा मृतदेह अंत्यविधीसाठी नेण्यात आलाय। भिलवाडामधील 4 वर्षीय आराध्या बळीराम पिंपळे हिला हणवतखेड शेतात परिसरात सर्पदंश झाला। तिला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले तेव्हा तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। वेळेवर डॉक्टरनी पाहिजे तसा उपचार करण्यात आला नाही व डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। सीएस अधिकाऱ्यांकडे अर्ज पाठवला असून त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल। काय घटनाक्रम काय झालं, काय प्रकार? माझं नाव कैलास गणेश माळे, मी राहणार भिलवाडा, शिवसेना नगरसेवक। माझ्या वार्डातील आमचे आदिवासी समाजाचे बांधव हे काही अतिक्रमणाची शेती करून त्यांचा उदरनिर्वाह चालवतात। तरी शेतीच्या मशागतच्या कामामध्ये लहान जी चिमुकली 4 वर्षाचं बाळ आहे ते खेळता खेळता त्याला सापाचा दंश झाला आणि त्यानंतर त्याला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटल बुलढाणा येथे ॲडमिट केलं। पण काही डॉक्टरांनी व नर्सांनी त्या लहान चिमुकलीकडे लक्ष दिलं नाही व त्यांच्या हलगर्जीपणामुळं चिमुकलीचा मृत्यू झाला व तिथून आम्ही सिव्हिल पोलीस स्टेशनला आलो की दोषींवर कारवाई करण्यासाठी आम्ही इथे आलो, गुन्हा दाखल केला आणि ठाणेदार साहेबांनी सांगितलं की सदर गुन्हेगारांवर 8 दिवसात आम्ही कठोर कारवाई करू असं आश्वासन देऊन आम्ही आंदोलन हे समाप्त केलं। हणवतखेड येथील शिवारामधील आराध्य पिंपळे वय 4 वर्ष या मुलीला साप चावल्यामुळे सदर मुलीला त्यांचे नातेवाईक हे सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन आलेले होते आणि उपचार दरम्यान सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे। त्यावरून सदर जे नातेवाईक आहेत मुलींचे त्यांचे असे म्हणणे झाले की डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे व उपचार उशिरा चालू केल्यामुळे सदर मुलीचा मृत्यू झालेला आहे। यावरून सदर डॉक्टरवर गुन्हा दाखल करा असे म्हणून सदर काही त्यांचे नातेवाईक पोलीस स्टेशनला आलेले होते। त्यावरून पोलीस स्टेशनला मर्ग दाखल केलेला आहे व सदर त्यांचा जो अर्ज आहे तो अर्ज पोलीस स्टेशन बुलढाणा शहर येथे आम्ही स्वीकारला आहे। आम्ही सदर सीएस साहेब जे आहेत त्यांच्याकडे सदर अर्ज पाठवून सदर नेमका डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला किंवा कसे याबाबत त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे।